आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सरप्राईज! कसलं सरप्राईज? अरे तुझ्यासाठी सरप्राईज. बाबूला तू चल बरं. थँक्यू फॉर प्लीज तुम्ही जा. सॉरी बाबूला काय आहे? अरे माझ्या लहानपणीच्या मैत्रिणींसाठी करतोय सगळं. तू शांत बस. काय हे सगळं? किती माणसं जमलीत? अगं सरप्राईज दिलं ना तुला, बघ ना. हे असलं सरप्राईज? ते सोड सई. तू मला ऑल द बेस्ट म्हण ना. माझा ना जॉब इंटरव्ह्यू आहे. तू मला ऑल द बेस्ट म्हणाली ना मला 100% जॉब मिळेल. नाही म्हणणंच नाही. म्हणजे मी तुला ऑल द बेस्ट म्हणाले तर तुला 100% जॉब मिळणार? तुला आठवतच नाही या काहीच नाही. तुला आठवतं का 10व्या वर्गात तुम्हाला ऑल द बेस्ट म्हणाली होती तर मला 55% मिळाले होते. हो 12वीत 38% मिळाले होते. आठवलं? काय नापास होणार होतो मी. नापास. तू ऑल द बेस्ट म्हणाली सई म्हणून मी पास तरी झालो. सई तू ना माझा लकी चार्म आहे आणि हा लकी चार्म कायम मला माझ्या सोबत ठेवायचे. म्हणणं सई ऑल द बेस्ट म्हणणं. ठीक आहे चल ऑल द बेस्ट. बाय. मी निघते आता. थांब ना सई. आता काय? आता 2 मिनिटं थांब ना. अरे माझी गाडी रस्त्यात आहे. अरे हे बघ तो अक्षय त्याने घेतली आहे गाडी. त्याने ठेवली आहे. सई हे काय आता? हे घे ना. नाही सई पकड ना. बाबूला तर नको मला. मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. सांगू? बाबूला मला ना उशीर होतोय. लवकर सांगणार असेल तर सांग. हो मी सांगतो. खूप महत्वाची गोष्ट आहे. सांगू का? सांग ना. मी तुझ्या मागे उभी. मला बघून सांगशील का? इकडे मी. हो सॉरी. तर त्याचं काय आहे ना सई, मला खूप दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगायची. म्हणजे बघ अगदी आपण शाळेत होतो ना तेव्हापासून. सांगू? सांग. पण त्याआधी मला तुला काहीतरी सांगायचंय. सांगू? ऍक्च्युली मी ना थोडी कन्फ्यूज आहे. म्हणजे होकार देऊ की नकार मला कळत नाही. कन्फ्युजन काय आहे त्यात? होकार दे ना. म्हणजे पण मी हा दिलेला होकार कोणाला कळता कामा नाही. प्रॉमिस कर तू कोणाला सांगणार नाही. तो प्रॉमिस. आपलं सिक्रेट. फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे. हे बघ मला तुझ्यावर खूप विश्वास आहे. पण उद्या जर आम्हाला कुणी फिरताना पाहिलं तर आपल्याला कॉन्फिडन्स. आपल्याला म्हणजे तुला अजून कोणी प्रपोज केलंय का? हो. कोणी? मला नाव सांग त्याचं.
नाव सांग आत्ता. कोण आहे तो? नाव 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 सांग. नाव तारडी कट्टारडीस तो. नाही, मला तहान लागलीये रे. उचकी पण लागली आहे. मला फसवते ना तू. खोटं का बोलेन मी? खरंच प्रपोज केलंय. मग मला नाव सांग आत्ताच्या आता. कोणी प्रपोज केलं तुला? नाव हे बघ, यांनी प्रपोज केलंय मला. तेव्हा जहागीरदारने प्रपोज केलंय तुला? हो. देवांश जहागीरदार? हो. देवांश जहागीरदारने प्रपोज केलंय तुला? हो. देवांश जहागीरदार? इतक्या श्रीमंत माणसाने तुला प्रपोज केलंय? का का नाही करू शकत मला प्रपोज? आणि हे बघ, प्रेमात गरीब श्रीमंत असं काही नसतं. आमची मन जुळली आणि आम्ही प्रेमात पडलो. कधी केलंय त्यांनी प्रपोज तुला? 6 महिने झाले. 6 महिने? हो. 6 महिने झालेत, पण माझं अजून असं काही ठरत नाहीये. म्हणजे एवढा मोठा डिसिजन घ्यायचा म्हटल्यावर वेळ जाणारच ना. हो सई. आणि हा देवांश जहागीरदार आहे ना, खूप चांगले आहेत. मला म्हणाले तुला हवं तेवढा वेळ घे. खूप प्रेम करतात माझ्यावर. ते पण विचारतो का तुला? काय? हॅशटॅग जेवलीस का? नाही रे बाबुलनाथ, असं काही विचारत नाहीत. पण मी जेवल्यानंतर त्यांना सांगते की मी जेवलीये, मग ते जेवतात. मी तुला म्हणाले ना की ते माझ्यावर खूप प्रेम करतात, माझी खूप काळजी घेतात. खूप चांगले आहेत ते. अरे तुझ्या नावाने काय बिंदास थापा वाढते रे मुलगे. थांब, मी जाऊन बोलतो इथे. सुधा काका, एक मिनिट. ही मुलगी कोण आहे यापेक्षा हे प्रकरण काय आहे यात मला जास्त इंटरेस्ट आहे. डोंट वरी, आपण शोधून काढूया ते. बरं चल, मी आता निघते. अँड ऑल द बेस्ट. चालेल, बाय. सॉरी बाबुलनाथ, मला तुझ्याशी खोटं बोलावं लागलं. पण तू दुसरं काय ऑप्शनच नाही ठेवलं माझ्याकडे. आणि असंही इथे प्रेमात पडायला कोणाला सवड आहे. चला सुधा काका.
मावशी मावशी द्या इकडे. सोडा. चला कुठे ठेवायचं? तिथे. चला चला. हो हो. थँक्यू. काका मला 10ची फुलं द्या ना. आणि माझी ही पर्स तुमच्या जवळ राहू द्या. मी आले. हा. अरे काकू बरी म्हणजे तुम्ही कशा आहात? मी बरी आहे. अरे वा. आणि रोहित शाळेत जातो. माझा चांगला आहे. बरं त्याला सांगा मी त्याची आठवण काढली. ठीक आहे. काळजी घ्या स्वतःची. येते. साहेब हे घ्या. थँक्यू. साहेब 10 रुपये द्या. ओके. काय चालेल का? काय मस्करी करतो दादा. नाही सिरियसली कॅश नाही. मी देतो ना. आहे ना माझ्याकडे आहेत. देवा हे घेवा. थँक्यू. आणि देवा हे तुला ठेव. हे कसं? अरे दानपेटीत वगैरे टाकायला लागतील ना. थँक्यू सुद्धा काका. ऑफिसमधनं कलेक्ट करा सेवेकडनं तुम्ही. हे 30-40 रुपयाचा तो प्रश्न आहे. सुद्धा काका प्रश्न 30-40 रुपयांचा असो की 1 रुपयांचा, माझ्या पर्सनल कामाला लागणारे पैसे ऑफिसमधनं कलेक्ट करायचे. आलोच. तू बाप्पाचा एकदम पर्सनल असिस्टंट आहेस असं ऐकलंय मी. बाप्पापर्यंत थेट बातम्या पोहोचवतोस, बरोबर ना? पण माझं पण काही म्हणणं आहे, ते बाप्पाला सांगशील प्लीज? बाप्पा, आत्तापर्यंत तू मला खूप काही दिलंयस. प्रेम करणारी आई दिलीये, गोड भाऊ दिलाय, माया करणारा मामा दिलायस, धडधाकट शरीर, बुद्धी दिलीये, सगळं काही दिलंस. खरं तर आता मला काहीच नकोय. पण एक सांगू का, माझ्या आईला होणारा त्रास नाही बघवत रे मला. तिच्या आयुष्यातले सगळे टेन्शन काढून टाक ना तू. वरूनची परीक्षा चालू आहे, त्याला चांगले मार्क्स मिळू दे. माझा मधू मामा बिचारा, आज त्याच्यामुळे माझ्या आईने आणि वरून खूप सावरलं रे. आणि तुला मला द्यायचंच असेल ना, तर संकटांवर मात करण्याची जिद्द दे. प्रत्येक प्रयत्नांना यश दे. आणि हो, तुझा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू दे.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. काय आज इथे कसं काय वाट चुकलास? तूच आहेस ना का मला भास होतोय? नाही अगं जानू, मीच आहे. अच्छा अच्छा, आता माझ्या लक्षात आलं. आज मोठा पुरस्कार मिळणार आहे म्हणून आलास ना? बरं केलंस. चल आधी देवाचे मनापासून आभार मान आणि देवाचे आशीर्वाद घे. चल चल. मी आत्ताच आशीर्वाद घेतला. मग काय झालं, माझ्या समोर परत घे. चल चल चल. ये ये पटपट. चला. अरे देवा, हे बघ गुरुजी इथेच आहेत. हे बरं झालं, तू पण आहेस आणि गुरुजी पण आहेत. चल आपण भेटून येऊया त्यांना. नाही नाही आई, एक मिनिट. गुरुजींचं काय म्हणजे? आता तिकडे कशासाठी? कशासाठी काय मला विचारायचंय त्यांना, तुझ्याबद्दल, तुझ्या भविष्याबद्दल. चल. जानू, भविष्यच माहिती करून घ्यायचंय ना, मग त्याकरता गुरुजींकडे काय जायचंय? मी सांगतो ना. सी, आज मला एक अवॉर्ड मिळणार, यंग अचिव्हर ऑफ द इयर. आणि आत्ता मी या मंदिरात आलोय, त्यामुळे मला मस्तपैकी गरम गरम प्रसाद खायला मिळणार आहे. देवांश, आय एम सो सॉरी, पण सी, मी या मंदिरात आलोय, देवाचे आशीर्वाद घेतोय. दिस इज टू मच फॉर म्हणजे विश्व वगैरे या सगळ्या गोष्टी विश्वास नाहीये माझा. पण तुझा आहे. हो, मग तू जा, तुला जे विचारायचं आहे ते विचार, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्लीज मला फोर्स करू नको प्लीज. ऐकणार नाहीस तू? नाही. हे घे. आलेच मी, इथेच थांब. आणि मी आहे आताच. बर. गुरुजी, मी जानकी नमस्कार करते. हा, आयुष्यमान. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्या मुलासाठी, देवांसाठी गेले 12 आठवडे व्रत करत होते. ते व्रत आज पूर्ण होतंय म्हणून देवळात पूजा ठेवली आहे. व्रत जरी पूर्ण झालं तरी देवांशवरचं संकट पूर्णपणे टळणार नाही, त्याची व्याप्ती कमी होईल एवढंच. म्हणजे मी काय केल्याने त्याच्यावरचं संकट पूर्णपणे टळेल? तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे गुरुजी. सांगा ना. संकट असलं तरी त्यावर उपाय आहे, पण त्यात तू किंवा तुझ्या घरातील कोणीही काही करू शकणार नाही. आधीच संकटाची पूर्वकल्पना आहे. तुझा मुलगा अल्पायुषी आहे. देवांशने त्याच्या वयाची 30 पूर्ण होण्याआधी लग्नबंधनात अडकणं गरजेचं आहे, कारण जी मुलगी त्याच्या आयुष्यात येईल ती सावित्रीचं रूप असेल. सावित्रीने जसं सत्यवानाचे प्राण वाचवले त्याचप्रमाणे ती मुलगी देवांच्या प्राणांचं रक्षण करू. काहीही करून मी माझी होणारी सून लवकरात लवकर शोधून काढीन. तू काही करायची गरज पडणार नाही. ती जी कोणी आहे
ती स्वतःहून देवांच्या आयुष्यात येईल. ही एकमेव मुलगी असेल जिची पत्रिका देवांच्या पत्रिकेशी तंतोतंत जुळेल. साधी राणी उच्च विचार असं तिचं आचरण असेल. दागिन्याने नाही पण संस्काराने मढलेली असेल. स्वतःच्या आधी ती आपल्या माणसांचा विचार करेल. आपल्या कुटुंबासाठी झटणारी असेल. राजयोगाची स्वप्न पाहणारी नाही पण दुसऱ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी असेल. हे बघ, तुझ्या अभ्यासासाठी महत्वाचं आहे ना ते पुस्तक, मग आपण घेऊयात. कर्तव्याची जाण आणि जबाबदारीचं भान असणारी असेल तुमची सून. ती प्रत्येक बाबतीत आदर्श असेल. ती स्वतःहून येईल तुमच्या मुलाच्या आयुष्यात. पण त्यानंतर मात्र तुम्हाला घाई करायला लागेल. तुमच्या मुलाचं लग्न 30व्या वर्षाच्या आधी उरकावं लागेल. नाहीतर नियतीचा खेळ अटळ आहे. देवाला प्रार्थना करा देवांच्या आयुष्यात ती मुलगी लवकरात लवकर येऊ दे म्हणून. ओके ओके अच्छा आय कॉल यू बॅक. या 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 काय मग काय म्हणाले तुझे गुरुजी? जानू काय 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 झालंय? काही सिरियस आहे का? इतक्या टेन्शनमध्ये का दिसतेस तू? हो ना, सिरियसच आहे. गुरुजी म्हणाले तुमचा हा मुलगा आता तुमच्याच्यानी नाही सांभाळला जाणार. त्याला सांभाळायला एक मुलगी आणावी लागेल. मुलगी? जानू यार इम्पॉसिबल यार. नाही सिरियसली म्हणजे मलाही घाबरवतेस तू. आणि एक गोष्ट मला कळत नाही, तुझी प्रत्येक गोष्ट माझ्या लग्नावरच येऊन कशी काय थांबतात? कारण मी तुझी आई आहे आणि मला तुझ्या लग्नाची खूप काळजी आहे. तुझा मुलगा अल्फायुषी आहे. देवांशने त्याच्या वयाची 30 पूर्ण होण्याआधी लग्नबंधनात अडकणं गरजेचं आहे. जानू कुठे? तेच सांगते रे. गुरुजी म्हणाले एकदा काही पूजा संपन्न झाली ना की तुझ्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे. चालेल ठीक. उठला ना, मला घंटी वाजवायची. मी फोन करतो थोड्या वेळात. हो हो. काय वाजवायची? घंटी. चल ये. हा घे वाजव. या यांनी प्रपोज केलंय मला. देवांश ठागीरदार. आता थोड्या वेळापूर्वी मी या माणसाबद्दल खोटं बोलले होते की ह्याने मला प्रपोज केलंय म्हणून, आणि आता हाच माणूस माझ्यासमोर उभा आहे. बाप्पा, याला खरं कळलं तर नसेल ना? देवा, किती गोंधळते मी. सई सई कंट्रोल.
चेहऱ्यावर काहीही दाखवू नकोस, नाहीतर पकडली जाशील हं? काका झालं. चला मज्जा आली. बाय. प्रसाद घ्या ना. नाही नको, तुम्ही घ्या, मी घेतो. नाही, शेवटचा राहिला हा. तुम्ही आतला अर्धा घेऊ शकता. थँक्यू. थांबा, लगेच खाऊ नका प्रसाद. पण प्रसाद तर खायचाच असतो ना. हो, प्रसाद लगेच खायचा असतो, पण असाच खाऊ नका. मग असाच नाही तर मग कसा खायचं? ऍक्च्युली मगाशी मी काही बायकांचं बोलणं ऐकलं होतं. ओके. एका करोडपती मुलाचं लग्न व्हावं म्हणून त्याच्या आईने इथे पूजा ठेवली होती. त्याचाच हा प्रसाद आहे. ओके. मग आपण देवाला प्रार्थना करूया की त्या मुलाचं लवकरात लवकर लग्न होऊ दे. ओके, फाईन. देवा, ज्या करोडपती मुलासाठी ही पूजा ठेवली होती त्याचं लवकरात लवकर लग्न होऊ दे. एक मिनिट. तुम्ही अर्धवट प्रार्थना करताय. नाही म्हणजे प्रार्थना अशी असायला हवी ना की त्या मुलाचं लग्न होऊ दे आणि त्याला हवी तशी जोडीदार मिळू दे. बरोबर. आपण परत एकदा प्रार्थना करूया. प्लीज. देवा, त्या मुलाचं लवकरात लवकर लग्न होऊ दे आणि त्यांना हवी अगदी तशी बायको मिळू दे. देवा, माझी पण प्रार्थना सेम टू सेम. सर, मी निघते आता. बाय. बाय.